विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील प्ले टाइम ही कविता शिकणार आहोत. प्ले टाइम म्हणजे खेळण्याची वेळ. या कवितेतले काही महत्त्वाचे शब्द सुरुवातीला आपण लिहून घेऊया. माझ्याबरोबर तुम्ही व्हिडिओमध्ये ते शब्द लिहून घेत चला. समजावून घ्या. काही वेळा व्हिडिओ पॉज करा, ते शब्द लिहून घ्या, त्यांचा अर्थ लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण कवितेचा अर्थ समजावून घेऊया. चला तर आपण सुरुवात करूया कवितेतील काही महत्त्वाचे शब्द समजावून घ्यायला. पहिला शब्द आहे FUNTIME, फन टाइम. फन टाइम. फन टाइम म्हणजे काय? तर मौज मजा करण्याची वेळ. मौज मजा करण्याची वेळ म्हणजे फन टाइम. हे शब्द व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला शब्द समजले, त्यांचा उच्चार समजला, तर कविता वाचता येईल, इंग्रजी व्यवस्थित वाचता येईल. त्यानंतर पुढचा शब्द आहे प्ले टाइम. PLAY, प्ले. TIME, प्ले टाइम. प्ले टाइम म्हणजे काय? तर खेळण्याची वेळ. प्ले म्हणजे काय? खेळणे. आणि टाइम या शब्दाचा अर्थ आहे वेळ. प्ले टाइम म्हणजे काय? खेळण्याची वेळ. त्यानंतर पुढचा शब्द आहे नाऊ वी रन. या ओळीमध्ये नाऊ NOW, नाऊ. नाऊ म्हणजे आता. नाऊ या शब्दाचा अर्थ आहे आता. WEV, वी म्हणजे आपण. रन हा शब्द तुम्हाला माहिती आहे. RUN, रन. रन म्हणजे धावणे. त्यानंतर नाऊ वी क्लाइंब म्हणजे नाऊ याचा अर्थ आहे आता. वी आपण. क्लाइंब CLIMB, क्लाइंब. क्लाइंब या शब्दाचा अर्थ होतो वरती चढणे. वरती चढणे म्हणजे क्लाइंब. त्यानंतर पुढचा शब्द आहे अप द लॅडर. यामध्ये UP, अप. अप म्हणजे वर. त्यानंतर लॅडर LADDER, लॅडर. लॅडर म्हणजे शिडी. लॅडर या शब्दाचा अर्थ आहे शिडी. त्यानंतर पुढचा शब्द आहे स्लाइड. SLIDE, स्लाइड. स्लाइड म्हणजे काय? तर घसरगुंडी. SLIDE, स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी. त्यानंतर आणखी एक शब्द आहे DOWN. लिहून घ्यायचंय तुम्ही व्यवस्थित. डाऊन. डाऊन म्हणजे खाली. DOWN, डाऊन. डाऊन म्हणजे खाली. मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड म्हणजे काय? तर फिरतं चक्र. मेरी गो राऊंड. MERRY, मेरी. GO, ROUND, मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंड म्हणजे काय? तर फिरते चक्र.
फिरते चक्र. त्यानंतर पुढचा शब्द आहे लेट्स टेक अ राईड. यामध्ये राईड RIDE राईड हा शब्द आलेला आहे. राईड म्हणजे काय तर फेरफटका मारणे, स्वार होणे. फेरफटका म्हणजे राईड. किंवा आपण घोड्यावरती स्वार होतो त्याला हॉर्स रायडिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर शब्द येतो आहे स्विंग. SWING. स्विंग. स्विंग म्हणजे काय तर झोका. स्विंग म्हणजे झोका. SWING स्विंग. स्विंग म्हणजे झोका किंवा झोपाळा पण त्याला म्हणू शकतो आपण. त्यानंतर टू अँड फ्रो. TO2 AND अँड FRO फ्रो. टू अँड फ्रो म्हणजे काय पुढे आणि मागे. पुढे आणि मागे. टू अँड फ्रो. त्यानंतर पुढचा शब्द आहे बाउन्स. BOUNCE. बाउन्स. बाउन्स म्हणजे काय आदळणे आणि परत उसळी मारून येणे त्याला बाउन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर सीसॉ. सीसॉ आपल्याला माहिती आहे. सीसॉ बागेमध्ये आपण त्याच्यावरती बसून खेळत असतो. सीसॉ. SEESAW सीसॉ. आणि हाय अँड लो. HIGH हाय. हाय म्हणजे उंच आणि लो LOW लो. लो म्हणजे खाली. असे हे शब्द आहेत जे आपल्याला या कवितेमध्ये थोडेसे आलेले आहेत. फन टाइम, प्ले टाइम. त्यानंतर नाऊ, क्लाइंब, अप, लॅडर, स्लाइड, डाऊन, मेरी गो राऊंड, राईड, स्विंग, टू अँड फ्रो, बाउन्स, सीसॉ, हाय आणि लो. चला तर आता कवितेला आपण सुरुवात करूया आणि कविता समजावून घेऊया. कवितेचं नाव आहे प्ले टाइम. लिसन. बघा इकडं. लिसन, रिपीट अँड सिंग. लिसन म्हणजे काय ऐका. LISTEN. लिसन म्हणजे काय ऐका. रिपीट म्हणजे काय REPEAT. रिपीट. रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा. रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा. त्यानंतर अँड सिंग. सिंग SING. सिंग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे किंवा गायन करणे त्याला सिंग असं म्हणतात. विथ ॲक्शन्स म्हणजे विथ. विथ म्हणजे च्या बरोबर. कसे ॲक्शन्स. ॲक्शन्स म्हणजे कृतीसह. ॲक्शन्स कृती असा त्याचा अर्थ आहे. ऐका, पुन्हा म्हणा आणि कसं म्हणायचं आहे तर गाणं हावभावासह म्हणायचं आहे. इथं आपल्याला चित्र दिलेले आहेत. काही बागेची ही चित्र आहेत आणि या बागेमध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळी खेळणी इथं बसवलेली आहेत. मुलं खेळत आहेत. कुणी वेगवेगळ्या प्रकारचे टेनिस किंवा झोके, झोपाळे, घसरगुंडी त्याला आपण स्विंग किंवा स्लाइड असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इथं आपल्याला मेरी गो राऊंड दिसतो आहे म्हणजे गोल फिरणार हे चक्र दिसतं आहे. त्याचप्रमाणे सीसॉ दिसतो आहे. हा सीसॉ आहे.
ही मुलं सिसॉ खेळत आहेत. इथं स्विंग्स दिसत आहेत, झोके आहेत. त्याचप्रमाणे इथं स्लाइड आहे, म्हणजेच घसरगुंडी आहे, आपल्याला हे दिसतं आहे. चला तर आपण कविता समजावून घेऊया. फन टाइम प्ले टाइम, FUNTIME, फन टाइम. प्ले टाइम, प्ले टाइम म्हणजे खेळण्याची वेळ, मौज मजा करण्याची वेळ, खेळण्याची वेळ. नाऊ वी रन, मग आता आपण काय करूया, आता आपण धावूया. नाऊ वी रन, नाऊ वी क्लाइंब, आता आपण वरती चढूया. कारण ही वेळ कशाची आहे, खेळण्याची आहे, मौज मजा करण्याची आहे. फन टाइम प्ले टाइम, नाऊ वी रन, नाऊ वी क्लाइंब. पुढं ओळ येते बघा, अप द लॅडर. मग आता क्लाइंब करायचं आहे, चढायचं आहे वरती. कशावरती, अप, अप म्हणजे वर, अप द लॅडर म्हणजे आपल्याला शिडीवरती चढायचं आहे. अँड डाऊन द स्लाइड, आपल्याला काय करायचं आहे, शिडीवरती वरती चढायचं आणि नंतर खाली यायचं. कशावरून, घसरगुंडीवरून खाली यायचं. अप द लॅडर, शिडीवरती वरती चढा आणि डाऊन द स्लाइड, घसरगुंडीवरून खाली या. अ मेरी गो राऊंड, अ मेरी गो राऊंड म्हणजे काय, तर हे गोल फिरणारं चक्र, त्याला मेरी गो राऊंड म्हटलंय. लेट्स टेक अ राईड, आता आपण काय करूया, तो मेरी गो राऊंड जो आहे त्याच्यावरती स्वार होऊया, त्याच्यावरती एक फेरफटका मारूया. हेअर इज अ स्विंग, हेअर इज अ स्विंग, इथं काय आहे, झोका आहे. हेअर इज, हेअर आणि पुढं ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस दिलेला आहे, म्हणजे हेअर इज. हा शब्द कसा आहे, HERE, हेअर. हेअर म्हणजे येथे आणि इज म्हणजे आहे, येथे आहे. ते शॉर्ट मध्ये कसं लिहिलं, हेअर इज असं लिहिलेलं आहे. हेअर इज अ स्विंग, गो टू अँड फ्रो, हा झोका काय करतो आहे, तर पुढे आणि मागे जातो आहे. बाउन्स द सिस्वा, आणि हा सिस्वा काय करायचा आहे, बाउन्स करायचा आहे, आदळायचा आहे, उसळी घ्यायची आपल्याला त्याच्यावरती. बाउन्स द सिस्वा, हाय अँड लो, वर उंच आणि खाली अशी आपल्याला उसळी घ्यायची आहे. एकदा वाचूया आपण. फन टाइम प्ले टाइम, नाऊ वी रन, नाऊ वी क्लाइंब. अप द लॅडर अँड डाऊन द स्लाइड. अ मेरी गो राऊंड, लेट्स टेक अ राईड. हेअर इज अ स्विंग, गो टू अँड फ्रो. बाउन्स द सिस्वा, हाय अँड लो, बाउन्स द सिस्वा, हाय अँड लो. बाळांनो, आपण ही कविता समजावून घेतलेली आहे. ही कविता समजावून घेत असताना आपण सुरुवातीला शब्द समजावून घेतले आणि मग कविता पाहिली, त्यामुळे कविता आपल्याला समजून घ्यायला सोपी गेलेली आहे. असाच इंग्रजीचा अभ्यास आपण थोडा थोडा करणार आहोत आणि आपला सिलेबस समजावून घेणार आहोत. तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.